नमस्कार, मी अर्चना रेसिपीजमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत प्रसादासाठी खास खिरापत. ही खिरापत ना 9 ते 10 दिवस अगदी आरामात टिकते आणि तेही घरात असणाऱ्या वस्तूंमध्येच आपण बनवणार आहोत. रेसिपी खूप सोपी आहे व रेसिपीमध्ये ना काही छोट्या टिप्स सांगितल्या, त्या जर फॉलो केल्या ना तर खिरापत एकदम परफेक्ट होते. म्हणूनच परफेक्ट खिरापत होण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. सुरुवात करूया. सर्वात पहिले ना 1 चमचा गावरान तूप टाकायचं. तुपामुळे ना खिरापतीला सुंदर सुगंध येतो आणि स्वाद सुद्धा खूप छान येतो. शिवाय खोबरा आणि जो सुकामेवा घेतला आहे ना आपण, तो छान भाजला जातो, त्याचा कडवटपणा लागत नाही. आता या गरम तुपात सगळ्यात आधी काजू, बदामाचे काप टाकून थोड्याशा सोनेरी रंगावर भाजून घ्यायचे. सुकामेवा आणि खोबरं जर व्यवस्थित भाजलं ना तर खिरापत खरंच खमंग लागते. लक्षात ठेवा, सुकामेवा आहे ना तो फक्त हलक्याशा सोनेरी रंगावर भाजायचा आहे. जास्त भाजले ना तर त्याला कडवटपणा येऊ शकतो. सोनेरी रंग आला की लगेच कढईतून काढून बाजूला ठेवून द्यायचं. त्याच तुपामध्ये 2 वाटी खोबरं घेतलं, थोड्याशा लालसर रंगावर भाजून घ्यायचं. खोबरं भाजायला ना तूप टाकायची गरज नसते, मुळातच हे तेलकट असतं, पण खिरापतीला एक स्वादिष्टपणा येण्यासाठी थोडंसं तूप वापरायचं. तूप वापरल्यामुळे ना स्वादिष्टपणा तर येतोच, पण सोनेरी रंग येतो आणि खिरापत सुद्धा कुरकुरीत होते. तसेच सुगंध आणि स्वाद सुद्धा वाढतो खिरापतीचा, तर थोडंसं तूप वापरायचंच खोबरं भाजताना. सगळ्यात महत्वाची टीप, खोबरं जर व्यवस्थित भाजलं गेलं नाही ना तर खिरापत व्यवस्थित होत नाही. त्यासाठी ना खोबरं सर्व व्यवस्थित भाजून घ्यायचं, जळू द्यायचं नाही. खोबऱ्याला हलकासा सोनेरी रंग आलाय तर म्हणजे ते भाजून झाले, तर ते काढून घेऊ. खोबरं भाजताना ना मी गॅस मंद आचेवरच ठेवला होता बरं का. गॅस जास्त फुल आचेवर करायचा नाही, नाहीतर मग खोबरं खूप जळतं आणि व्यवस्थित भाजल्या जात नाही. आता खोबरं भाजून झालं तर ते काढून घेऊ. गॅस बंद करायचा. खोबरं हे पूर्णपणे गार होऊन द्यायचं. तसंच मिक्सरच्या भांड्यात बारीक करायचं नाही, नाहीतर मग जर तुम्ही गरम गरमच मिक्सरच्या भांड्यात जर टाकलं आणि साखर जर टाकली ना तर मग ते गोळे तयार होतात. तर खोबरं पूर्णपणे गार होऊन द्यायचं. खोबरं थंड होईपर्यंत ना आपण साखर दळून घेऊ. 2 वाटी खोबरं घेतलं होतं ना त्याच वाटीने 1 वाटी साखर घेतली. आता साखर दळून घेऊ. हे बघा, अशा पद्धतीची बारीक करून घ्यायची. जास्त खूप पीठ करायचं नाही, सहजच ती खाली पडते. खोबरं पूर्ण थंड झालं. आता ते हाताने असं चुरगळून टाकायचं, म्हणजे सहज बारीक होतं. हे बघा, मिक्सरच्या भांड्यात सुद्धा टाकायची गरज नाही. अशा पद्धतीने चुरगळून घ्यायचं. त्यात साखर टाकायची, म्हणजे बारीक केलेली साखर आहे ना ते टाकायची. मी पिठी साखर असेल ना तुमच्याकडे ती वापरली तरी चालेल. काप टाकून घ्यायचे काजू बदामाचे. 1 चमचा वेलची पूड टाकून घ्यायची आणि मिक्स करून घ्यायचं. हातानेच मिक्स करायचं, म्हणजे सोपं जातं. वेलची पूड टाकल्यामुळे ना इतका छान वास येतोय ना खिरापतीचा. वेलची पूड आठवणीने टाकायची. सर्व मिक्स करून झालं. 9 ते 10 दिवस टिकणारी खिरापत म्हणजे प्रसाद तयार झाला. रेसिपी आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. चला भेटूया अशाच नवनवीन रेसिपीजमध्ये. तोपर्यंत नमस्कार.